अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च, गाथा सानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम्. अलंकापुरी अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रभा प्रदेशं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज रंगपंचमी. आता या फेब्रुवारी महिना आणि फाल्गुन महिना या दोन्ही महिन्यांची वैशिष्ट्ये सगळी आहेत. रोज काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहेच. आपल्या दिवसाचं महात्म्य आहे आणि म्हणून आपण या सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊयात. एक नवा रंग, भक्तीचा रंग आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि भक्तीमध्ये आपण न्हाऊन निघत आहोत. तर या भक्तीमध्ये भक्तीच्या रंगाची, प्रेमाच्या रंगाची आपण उधळण करूया. त्याच्यासाठी एक छोटासा किस्सा नंतर सांगणार आहे. आधी आपण काल 58पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या. आज 59वी ओवी पाहायची आहे. का 59 पण झाली काल, माझ्या एकदम परत डोक्यातनं गेले. नाही, 59वी आज घ्यायची आहे. कुणाला सांगता येत असेल तर सांगा, 59 झाली आहे का? काल 59 झाली आहे ताई. झाली आहे ना? हां, हो हो. कारण मला अशी शंका आली की 59वी झाली असावी म्हणून. म्हणजे 60वीच आज घ्यायची आहे. काय सगळे सुटे कागद आहेत ना, मग अशी लावून ठेवले मी सगळे आणि पुन्हा डोक्यात काय आलं कोणास ठाऊक, 59वीच म्हणून बसले शोधत तीच. बरं, बघूया. एकोणसाठच मी आणून ठेवली. असं काहीतरी घोटाळा होतो आहे. काल आपण पाहिलेली होती 59वी, की आता या सगळ्या ग्रंथाचंच काय वैशिष्ट्य आहे, कशासाठी आपण हा ग्रंथ वाचतो आहोत. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सांगदेवांना सांगितले की जगातल्या सगळ्या गोष्टी या पदार्थ म्हणजे सर्व पदार्थातील नामरूप आणि व्यक्तिगत तुझ्या नामरूपा वाचून तुझं आत्मस्वरूप फक्त सत्य आहे. नामरूप हे सगळं नश्वर आहे आणि जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे नामरूपातीत आहे, त्या स्वानंदमय अशा अनुभवानं तू सुखरूप हो. जगतात सुखरूप होण्यासाठी दुसरा उपाय नाही.
आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीतही सांगितलेलं होतं की म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परिकाय की जे मूर्ख न सेविता सरे. अगदी सामान्य मनुष्य असू, संन्यासी असू की ब्रह्मचारी असू, विषयांपासून कोण सुटले? विषयांमध्येच सगळे रमतात आणि कोणी सुटलेला असा दिसतच नाही. मग तो योगी असू, संन्यासी असू, त्याने अंगीकारलेले शिष्य असू, त्या सगळ्यांचे भिन्न स्वभाव असू देत, पण द्वैतपणा इत्यादीमुळं त्याचा विषय होतोच. आणि ओढत ओढत आश्रम बांधला की त्याचं व्यवस्थापन आलं, त्याचा खर्च करावा लागतो आणि त्यामुळं तो सगळ्याचा विषय होतो. आणि अशा विषयातून क्वचितच संन्यासी किंवा योगी सुटतात. म्हणून ती ओवी पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, विण तुझ साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. नाना रूपं म्हणजे ही जी विविध दृश्याकार रूपं आहेत ती, साच म्हणजे सत्य खरी, आणि आपण पे म्हणजे आपल्यातच आहेत, आणि स्वानंद जीवन पे म्हणजे सच्चिदानंद जे जीवन आहे त्याच्यामध्येच ही सगळी सामावलेली आहेत. त्या स्वानंद आणि विषयानंद यात जमीन आसमानाचा फरक आहे. विषयानंदामुळं देवदेवतासुद्धा फजिती पावल्याचे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे इंद्रालासुद्धा विषयाच्या आहारी गेल्यामुळं म्हणजे असे हे पडलेली होती, छिद्र पडलेली होती, चंद्र कलंकित झालेला होता. नारद चुकला चाळा भजनाचा. देवर्षी नारदांची सुद्धा जी नारायण म्हणण्याची जी हे आहे ती सगळी चुकलेली होती. म्हणजे प्रत्येकाला ज्याला जन्म आहे किंवा ज्याला काहीतरी विशेष कर्तव्य आहे त्याला ते चुकलेलं नाही. म्हणून ही सगळे जे ग्रंथ आहेत, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल, तर त्या सगळ्यामध्ये आपल्याला 60वी ओवी पाहिजे आहे. या सगळ्यामधून आत्मानंद कसा मिळवायचा हेच आपल्याला ज्ञानदेव समजावून सांगत आहेत. की तुझं जीवन कसं आहे, तर तू आत्मस्वरूप आहेस आणि तेच तू स्वानंद जीवनाला प्राप्त करून सुखी हो. 60वी ओवी अशी आहे. चांगया पुढती घरा आली या ज्ञानसंपत्ती, वैद्यकत्व ही अतिथी पदी बैसे. आता पुढती म्हणजे काय? पुन्हा वारंवार. अरे चांगदेवा, सारखं काय करतोय मी? तर पुन्हा तुला हे सांगण्याचं काय तात्पर्य आहे? घरा आली या ज्ञानसंपत्ती. किती छान सांगितले बघा, की आपल्या ठिकाणी ज्ञानसंपत्ती आलेली आहे. कुठली आहे हो ज्ञानसंपत्ती? मगाशी दादांनी एक पाठवलेली आपल्याला काय म्हणायची पोस्ट, की संपत्ती ही कशी नश्वर आहे आणि ती काही कायमची आपल्याकडे राहत नाही लक्ष्मी, पण ही ज्ञानसंपत्ती मात्र छान राहते, कायमची राहते. आणि ज्याला ज्ञानवैभव लाभलेलं आहे त्याला हे चिरंतन सुख मिळणार आहे. भगवद्गीतेतही तेच पुन्हा 6व्या अध्यायातही खूप वेळा पटवून दिलेलं आहे भगवंतांनी. आणि जो वेद्य आहे, वेद्यकत्व म्हणजे काय? वेद्य म्हणजे जे जाणून घ्यायचे ते, आणि वेदकत्व म्हणजे जो जाणून घेणारा आहे त्याच्या ठिकाणी असणारं जे तत्व आहे ते वेदकत्व. हे काय आहे? तर अतिथी म्हणजे पलीकडे आहे. कशाच्या पलीकडे आहे? पदी म्हणजे सच्चिदानंदपदी बैसे. हे तत्व जो जाणतो तो सच्चिदानंदपदी बैसतो किंवा बसतो. म्हणजे चांगदेवाला पुन्हा ते काय सांगतायत? तर चांगदेवा, पुढती ज्ञानसंपत्ती घरा आलिया वेदकत्व ही अतिथी पदी बैसे, असा त्याचा अन्वय आहे. पुन्हा एकदा ओवी छान लक्षात ठेवा. चांगया पुढती घरी आलिया ज्ञानसंपत्ती, वेदकत्व ही अतिथी पदी बसे. चांगया पुढती म्हणजे पुन्हा मी तुला सांगतोय, घरा आलिया ज्ञानसंपत्ती, ही जी ज्ञानसंपत्ती आपल्याला आलेली आहे तुझ्या अंतःकरणामध्ये. घरात म्हणजे काय? आपल्या घरात आलेली नाही, ती अंतःकरणात.
कारण देह देवाचे मंदिर किंवा देह हेच घर आहे आणि त्याच्यामध्ये ही आत्मसंपत्ती आलेली आहे, ज्ञानसंपत्ती आलेली आहे. आणि शिवाय तू कसा आहेस? वेद्य वेदकत्वाही अतिथी. वेद्य म्हणजे जाणून घेण्याच्या पलीकडंच तू आहेस, ते जाणून घेणारा तूच आहेस, जे जाणून घ्यायचे तेही तूच आहेस, पण त्याच्या पलीकडं तू आता पोचलेला आहेस. या ज्ञाता ज्ञेय जी आपण सारखी द्विरुक्ती त्रिपुटी पाहिलेली आहे, त्याच्या पलीकडे तू आहेस. आणि त्याच्या पलीकडं असलेलं काय आहे? पदी बैसे. ते जे पद आहे, आत्मपद आहे, सच्चिदानंद पद आहे, त्या पदावर तू आरूढ हो. आली आता एक अशी अवस्था आलेली आहे. तिकडे दासबोधामध्ये सुद्धा 19 दशकापर्यंत आलेलो आहोत. 5 वेळा, म्हणजे आता किती वेळा तीच आवर्तनं करायची. 6व्या दशकामध्ये म्हणजे 20व्या दशकामध्ये 6व्या वेळेला पुन्हा आपण तो झाला की पुन्हा हे करणार, प्रवेश करणार. म्हणजे आता सगळं आपला पायाच काय, आपण त्या पदावर आरूढ व्हायला फक्त बाकी आहोत. जे जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी सांगते. पण आपण ज्ञानेश्वरी करतोच आहे, हरिपाठ झाला, आता चांगदेव 65 संपत आली. मग हे सगळं आपलं आता एक बेस तयार झाला आणि आपण ह्या ज्ञानाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. जसं आमच्या इथे कळसुबाईचे शिखर आहे. खूप अशा अवघड जिने आणि पायऱ्या चढून गेल्यानंतर अगदी एकच टप्पा राहतो बघा. अजून एक इथे निझर्णेश्वर म्हणून आहे आणि तिथे सुद्धा असा डोंगर आहे की दिसायला तर ती टेकडी खूप सोपी आहे. आम्ही गेलो मागे एकदा त्या टेकडीवर, यालाही गेलेलेच आहेत कळसुबाईला अनेक वेळा. पण तिथं अगदी शेवटचा टप्पा आहे ना, तेवढा चढून जायला लोक कंटाळतात. जाऊ दे म्हणतात, आता दिसायला लागले देऊळ, झेंडा दिसतोय, बस आपण जाऊया. पण तेवढा जो टप्पा आहे तो जर आपण गाठला तर आपल्याला हवी ती प्राप्ती होते. तसं हे जे जीव ब्रह्म ह्यांचं जे ऐक्य आहे आणि ही सगळी काय म्हणू आपण अनात्मा वगैरे याच्या पलीकडं आपण गेलेले आहोत. तर ही त्रिपुटी ही आत्मस्वरूप आहे आणि ती आपल्या घरात म्हणजे आपल्या हृदयात सारासार विचारानं विवेकानं वास करून हंस पक्षासारखं. राजहंस काय करतो? आमच्या इथं दूध डेअरी जी आहे तिचं नावच राजहंस ठेवलेलं आहे. मी तो चेहरा अगदी हंस काढलेला असतो छान. तो कसा विवेक करतो की नीर क्षीर विवेक. अहो ते दुधातलं नीर फक्त बाजूला काढतो आणि क्षीर वेगळं काढतो, म्हणजे घट्ट भाग वेगळा करतो. असं येईल का कोणाला करायला? पण त्यांनी असं लिहिलेलं असतं की म्हणजे आम्ही ह्याच्यात काही भेसळ करत नाही म्हणून ते नाव टाकलं. तसं विवेकानं हंस पक्षासारखं चांगलं ते स्वीकारायचे आणि वाईटाचा त्याग करायचे. म्हणजे पुरुषाला ही ज्ञानसंपत्ती प्राप्त होते. वेद्य वेदकत्व, ज्ञेय ज्ञाता या त्रिपुटीतील घटकांच्या भेदाच्या पलीकडं तो जातो आणि अभेद स्थितीतील असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूपाला तो प्राप्त करून घेतो. अशी नीरव जिथं पूर्ण शांतता आहे. आपण बघा अगदी पहाटेसुद्धा म्हटलं बरं का की एकदम शांत असतं, काहीही आपल्याला कोणाचाही डिस्टर्ब नाही. आता दिवसा कसे फोन तरी येतील, कोणतरी येईल दारावर खटखट करेल, बाहेर काहीतरी आवाज येईल, कुठली कामं चाललीत त्यांचे आवाज येतील. रात्री हे सगळं बंद आहे असं वाटतं. पण आता मी पाहिलं 3ला उठा, 3:30ला उठा, 4ला उठा, तो जो गुरखा असतो तो शिट्ट्या वाजवत जातो. मागे असे क्लासेस जेव्हा मी घ्यायची तेव्हा त्या तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले होते की कोकिळांचं पूजन चालू असतं. पहाट झाली की सगळे पक्षी चिवचिवाट करायला लागतात. म्हणजे अशा ह्या शांततेची खरी शांतता आपल्याला मिळतच नाही. पण ही जी भगवंताची अंतिम मर्यादा आहे, परमात्म्याचं रूप आहे, ती प्राप्त झाली की तुम्हाला कुठलाही गोंगाट ऐकू येणार नाही, कुठल्याही कारणानं शांततेचा भंग होणार नाही. आणि म्हणून ही आत्मस्वरूप कसं आहे तर उपाधिरहित आहे, कुठलीही उपाधी नाही त्या ठिकाणी. आता या 60 ओव्या ज्ञानदेवांनी चांगदेवांना उपदेश करण्याकरता सांगितल्या बघा. ही 60वी ओवी आहे आणि प्रबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी या सगळ्या लिहिल्या आहेत. अशा प्रत्यक्ष सांगितल्यात का? पण लिहित असताना त्यांचा आत्मसंवाद झालेला आहे. मग आत्मसंवादात मनुष्य बघा इथे असलो तरी परदेशातल्या मुलाला आपले मनातले भाव कळतात आणि तिचे
काही अडचण असेल, तिथे काही घटना घडली असेल, हल्ली टी व्हीमुळं जरी दिसत असलं तरी ते न बघतासुद्धा आपले आंतरिक संदेश एकमेकाला पोचत असतात. हा आत्मसंवाद आहे. आणि तो बरोबर ती जी तळमळ आहे चांगदेवांच्याबद्दलची, ज्ञानदेवांना असणारी तळमळ आहे, ती तळमळ त्याच्यापाशी वास करते आणि त्या विभूतीला संत असं म्हणतात. म्हणून संतांची किती प्रकारे वर्णनं केली. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, सगळं त्यांच्या ठिकाणी केवळ सुख आणि आनंद, आणि फक्त आनंदाचं मूळ आहे, आनंदाचं ठिकाण आहे ते. आता अजूनही आपल्याला काही त्याच्यातनं प्राप्त करता येईल बघा, सुख कसं आहे ते. आता माणसाच्या अंतःकरणरूपी घरात ही ज्ञानसंपत्ती तुझ्या पोहोचलेली आहे म्हणतात. म्हणजेच तू आता ज्ञाताज्ञेयाच्या पलीकडं गेलेला आहेस आणि आत्मस्थितीच्या पदावर आता आरूढ झालेला आहेस. म्हणजेच तू सच्चिदानंद स्वरूपच झाला आहेस. आता त्याचा त्याला अनुभव आला, हे सांगायची सुद्धा गरज नाही आहे, पण अजून तो इतक्या दूर आहे आणि त्यामुळं पत्रातून ते लिहित आहेत. म्हणून लिहिलं आहे की तू आता आत्मस्वरूप झालेला आहेस आणि म्हणून तिथेच तू आता आरूढ हो, पुन्हा तिथून मागं येणं नाही. 6व्या अध्यायात अशीच काही छान श्लोक आज चाललेले होते बघा, की पुन्हा माघारी फिरणं नाही आहे. एकदा तिथे पाऊल टाकलं की परत नाही. जरी पुनर्जन्म घेतला तरी तो शुची नाम श्रीमतांगे हे ज्याचा जन्म होतो त्याच्याकडं ती पूर्वीची सगळी जी कमाई आहे ज्ञानाची ती संपत नाही बरं का, ती घेऊन आलेला असतो. फक्त मी म्हणलं तसं त्या कळसूबाईचं की कुठल्याही डोंगराचं, पर्वताचं, हिमालयाचं असेल, एक टप्पा गाठायचा राहिला आहे आणि त्याच्यात मरण आलेलं होतं, म्हणून त्याचं ते अपूर्ण राहिलं. तसं आता इथे याचा मरणाचा प्रश्नच नाही. सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या, फक्त आत्मज्ञान बाकी होतं आणि तेवढंच फक्त. बाकी सगळं त्याला माहिती आहे, तत्त्व माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण तिथपर्यंत स्वतःला पोचणं अवघड होतं. म्हणून या 65 ओव्यांच्या पत्रातून जो बोध दिलेला आहे तोच बोध याही ओवीत सांगतायत की तू आत्मा आहेस, तत्त्वमसी. पुन्हा पुन्हा असं कोरावं लागतं बघा. आपल्याला एखादा श्लोक पाठ करायचा असेल, आपण ज्यांनी सगळी गीता पाठ केलेली आहे, आता काहींची ज्ञानेश्वरी पाठ असते, काहींचे दासबोध ग्रंथ पाठ असतात, हरिपाठ तर आहेच बऱ्याच जणांचा. मग ते ऐकून विष्णू सहस्रनाम बघा, पूर्वी किती अवघड वाटायचं ते म्हणायला, आता एकदम आपल्या तोंडात बसून गेलं. म्हणजे पुन्हा पुन्हा केला ना प्रयत्न की ते सगळं आपल्या मनावर कोरलं जातं. तसं तूच सच्चिदानंद स्वरूप आहेस, तूच आहेस असा बोध देऊन चांगदेवावर उपकार तर केलाच आहे, की केला आहे असं नाही आहे. तर जगातले जे जे परमार्थी आहे, तुम्ही आम्ही सगळे, अशा सगळ्या भक्तांवर उपदेश केला. मग हे पत्र कशाला पुन्हा छापलं गेलं असतं आणि कशाला तुम्ही आम्ही वाचलं असतं. पण कुणाला आपला आत्मोद्धार करावासा वाटत असेल त्या सर्वांनी ज्ञानदेवांचं हे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंगगाथा, हरिपाठ ही अवश्य वाचली पाहिजेत. आता काही जण म्हणतात फक्त ज्ञानदेवांचं वाचलं म्हणजे वाच का हो. म्हणलं तर एक ग्रंथ वाचला आणि आपण त्या टप्प्याला गेलो तरी काही हरकत नाही आहे, पण आपल्याला पुन्हा पुन्हा अजून काहीतरी गिरवावं वाटतं. अक्षर चांगलं सुधारण्यासाठी लहान मुलांना आपण तो कित्ता आणून देतो आणि पुन्हा पुन्हा तो गिरवतो. मग त्या पाटीत खोदल्यासारखं बरोबर त्याचं मोतीदार, वळणदार अक्षर यायला लागतं. तसं पुन्हा आपण दासबोध वाचला, दासबोधातला आत्माराम वाचला, मनाचे श्लोक शिकले, त्यांची बाकीचे सगळे ग्रंथ म्हणजे संपदा वाचली की मग आपल्याला अगदी खुंटा आपला बळकटच होतो. आता मन आपलं पुन्हा माघारी येत नाही, पुन्हा त्या संसारामध्ये राहणार. तर काल ती माझी सुनबाई होती, तिनं कालची फक्त काय ऐकली 58-59 ओवी आणि ती म्हणाली की म्हणे मावशी माझं हे ब्रेन वॉशिंगच झालं. आजपर्यंत मी ते संसार फक्तच मुलं बाळण ते त्याच्यातच जी रमलेली होते. आता म्हणजे लक्षात आलं की आपण काहीतरी सत्कारणी वेळ लावला पाहिजे, मनुष्य देहाला आलो पाहिजे.
म्हणजे एका ज्ञानदेवांच्या ओवीतून जर एवढा परिणाम होत असेल तर आपण तर एवढे ग्रंथ वाचले, सगळी भगवद्गीता आता सगळ्यांची मुखोद्गत झाली, समजून घेतली, त्याच्यावर आधारित ज्ञानेश्वरी सगळी आपण संपवली. मग त्यातला आपण एकेका ओवीचा असा अर्थ ग्रहण करून करून तसं वागायला शिकलो, वागायला लागलो, तर आपल्याला आता हे आत्मज्ञान किंवा हे जे अंतिम टप्पा आहे हा अवघड आहे का हो? नाही, पण त्याच्यावर ते सांगतायत. नुसतं वाचून चालणार नाही. आता आपण पारायण करतो, काहींना आनंद मिळायला लागला की चला ज्ञानेश्वरी पुन्हा वाचायला लागलो, पुन्हा त्यावेळेला सगळे सांगितलेले अर्थ समजतात, आठवतात, आपण कसं वागलं पाहिजे हे बरोबर त्या ओवीतनं आपल्याला आता कळायला लागलं. पण त्याच्यावर निदिध्यासन करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आचरणात आणलं पाहिजे. म्हणजे गुरूनं सांगितलेल्या मार्गानं साधना करून आपल्या अनुभवावर आणायला पाहिजे. नाही तर ऐकणं, बोलणं, सांगणं, पारायण करणं, आता तुम्हाला वाटत असेल बरं आहे ताई सगळं सांगतायत हे जरी असलं तरी प्रत्येक ओवी वाचत असताना, सांगत असताना अंतरंगात कुठेतरी असं जाणवतं की हा आपण अनुभव घेतल्याशिवाय, आपण त्याचं आचरणात आणल्याशिवाय सांगण्याला पण पात्र नाही. आणि तसं तसं हे द्वैत आपल्या हळूहळू मनातलं संपून आपण अद्वैताकडं वाटचाल केली पाहिजे. म्हणजे सगळं जग परमात्मा स्वरूप आहे एवढा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. सगळ्या ग्रंथांनी, सगळ्या संतांनी तेच सांगितलेलं आहे. सगळीकडं आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. आणि जसं आता ते सोन्याचे अलंकार, सगळ्यात सोनंच असतं, सोन्याशिवाय काहीच नसतं, किंवा फक्त त्याला नाम, रूप, वर्ण हे वेगळे असतात, ते लक्षात ठेवायचं. म्हणून ते ज्ञानेश्वरीत बघा दुसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या सगळ्या उपाधींमध्ये जे गुप्त चैतन्य आहे ते सगळ्यांमध्ये भरून राहिलेलं आहे. आणि हे जे सगळे संत आहेत ना त्यांनी ते अनुभवलेलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये तोच भगवंत भरून राहिलेला आहे. ज्ञानेश्वरीतच म्हणले, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. विभूती सांगितल्यानंतर सांगितलेलं आहे 10व्या अध्यायात की जे जे भूत म्हणजे जो जो जीव दिसेल, जो जो प्राणी दिसेल तो भगवंतच आहे असं जाण. आणि हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हाच माझा भक्तियोग आहे. मग ज्ञानप्राप्तीसाठी करायची साधना ही स्वतःच्या हितासाठी असते. आणि ज्ञानोत्तर, ज्ञान मिळाल्यानंतरची जी साधना आहे ती परोपकारासाठी असते. आत्मज्ञान झाल्यानंतर काहीही आता मिळवायचं उरतच नाही. पण इतरांना मार्गदर्शन आणि अनुकरणासाठी साधनरत असणं हे उपयुक्त असतं. आता उद्याच्या मनाच्या श्लोकात मी काही संदर्भ दिलेले आहेत, ते सगळेजण ऐका. ज्या नावेतून आपण पार करून जातो ती नाव जाळून नाही टाकायची, कारण ती इतरांना पलीकडे नेण्यास उपयोगी पडणार आहे. हां, मी आलो बुवा या तीरावर, आता संपलं, या मोडून तोडून टाका किंवा जाळून टाका असं नाही. पुन्हा ती परत पाठवली पाहिजे. जे यायचे राहिले त्यांना आणून दिलं पाहिजे तिनं, किंवा म्हणजे ती नाव म्हणजे ज्ञान म्हणायचं आहे, तर ते आपण इतरांसाठी पण उपयोगी केलं पाहिजे. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. 3ऱ्या अध्यायात म्हणलेलं आहे ज्ञानदेवांनी की आम्ही पूर्ण काम झालो, म्हणजे आमच्या कामना पूर्ण झाल्या, आता मला कुठलीही इच्छा राहिली नाही. जरी मी आत्मस्थितीत आलो असलो तरी या सगळ्या प्रजेला कसं निस्तरता येईल, म्हणजे त्यांच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचेल याचा मी, असं जर झालं असतं तर कर्मयोग 3ऱ्याच अध्यायात सांगितला, अर्जुन तेव्हाच उठला असता, तेव्हाच युद्ध झालं असतं. एवढे पुढं 15 अध्याय कशाला सांगावे लागले असते. पण अर्जुन म्हणजे आपणच आहोत सगळे. आता त्या दिवशी कोणतरी म्हणलं की आपल्याला अर्जुन म्हणणं म्हणजे अर्जुन एवढी पात्रता आपल्याजवळ आली पाहिजे, हळूहळू येईल. म्हणून ते काय सांगतात ज्ञानदेव की म्हणतात ना, आपल्यासारखे करुनी तात्काळ, आपल्यासारखं संत आपल्या शिष्यांना
आपल्या भक्तांना तात्काळ करायचा प्रयत्न करतात. सांगया पुढत पुढती घरा आली या ज्ञानसंपत्ती वेद्य वैद्यकत्व ही अतिथी पदी वैसेही 60वी ओळी जरा ओवीच डोक्यातच ठेवायची की अरे सांगदेवा, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय की तुझ्या नामरूपाशिवाय तुझं हे सत्यस्वरूप आहे ते तुला अनुभवास आलं की ही ज्ञानसंपत्ती एकदा तुझ्या घरामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये येऊन बसली. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वरूपज्ञान. आणि हे ग्रंथ वाचन, पारायण, प्रवचन, कीर्तन करता 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 तुझ्यामध्ये ही जर प्राप्त झाली ना, तर आता तुला बाकी काही करण्याची गरज नाही. आता फक्त तू त्याच्यावर पूर्णपणे लक्ष दे किंवा आता तू त्याच्याशी एकरूप झालेला आहेस हे समजून घे. तर नेमके यावेळेला फोन येतात. तर अशी ही जी सगळी चांगदेवांची आता काय म्हणूया प्रगती झालेली आहे, ते एका टप्प्यावर पोहोचलेले आहेत. आणि मग त्यांच्या बरोबरच आपलीही अशीच प्रगती होऊन होऊन आपणही एका टप्प्यावर आलेले आहोत असं समजूया. पण असं समजता कामा नाही म्हणता येत, कारण हे शुष्क कोरडं ज्ञान लोकांना भुलवू शकतं कधी कधी. बघा ना, किती छान उदाहरणं सांगितली की आपल्याला पटतं. पण परमात्म्याला कोणी भुलवू शकणार नाही. त्या परमात्म्याला आपणास प्रसन्न करून घ्यायचं आणि मग त्याला कसं भुलवायचं, फसवायचं नाही ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून असं एक वाक्य आहे बघा, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्म जाणतो तो स्वतःच ब्रह्म होतो, असं श्रुती म्हणजे वेदात सांगितलेलं आहे. मग ही ज्ञानसंपत्ती आपल्या घरी आली म्हणजे काय होतं हे पाहण्यासाठी जे ज्ञानी संत आहेत ते काय म्हणतात. आता उद्या एकनाथांची षष्ठी आहे बघा, नाथषष्ठी. ते म्हणतात बघा, खूप ठिकाणी त्यांची छान मोहे आहेत. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरी. गुरु परमात्मा परेषु एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय. गुरु परमात्मा परेषु. गुरु त्यांनाच म्हणतात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि जो इतरांनाही ते देण्यासाठी धडपडतो. नाहीतर समर्थांनी म्हणून गुरूंचे इतके प्रकार सांगितलेत. खंडीला पेंडी गुरु आहेत, प्रत्येक विषयाचं ज्ञान देणार आहेत, पण ते गुरु होऊ शकत नाही, ते फक्त शिक्षक होऊ शकतात. आणि नामदेव महाराज काय म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी सर्व सांडूनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. परेहून परते घर तेथे राहू निरंतर सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. अवघी सत्ता आली हाता नामयाचा खेचरी दाता. तर संत तुकाराम काय म्हणतात, धन्य दिवस आजी दर्शन संतांचे नांदेत या घरी दैवत पंढरीचे. धन्य पूर्ण रूप कैसा झाला संसार देव आणि भक्त दुजा नाही विचार. धन्य पूर्व पुण्य ओढवले निवृत्ती संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. संतांचे चरण आता जीवेन सोडी. संतांचे चरण आता जीवेन सोडी. इतकं महत्त्व आहे बघा गुरुचं. आणि खरंच असे गुरु आपल्याला लाभावेत, लाभलेत. ज्ञानदेव लाभलेले आहेत, समर्थ लाभलेले आहेत, शंकराचार्यांचे सारखे आहेत आणि साक्षात योगेश्वर भगवान हे आपले गुरु आहेत.
तर ज्ञानेश्वर शेवटी चांगदेवांना सांगतायत की तुझं नाम, रूप, वर्ण, आकार, मन, देह, बुद्धी यांची जी ही संपत्ती आहे ना, ही नश्वर आहे. हे सगळं वरवरचं आहे. हे मला रूप मिळालं म्हणून म्हणतात ना, गोरे रंग पे न इतना गुमान कर, गोरा रंग 2 दिन में ढल जाएगा. हिंदी गाण्यातून सुद्धा तेच तत्त्व सांगितलेलं होतं बघा. आणि माणूस आपला फक्त रंगरूपालाच महत्त्व देत राहतो. तर आत्तापर्यंतच्या आयुष्यात या संपत्तीनं तू अहंकारी बनलेला आहेस. तुझा जीवभाव पक्का झाला म्हणूनच जीवभावाकडे तुझं लक्ष गेलं नाही, शिवभावाकडं तुझं लक्षच गेलं नाही. तू त्या वटेश्वर शिवाची आराधना पूजापाठ केलेस, पण अंतरीचा शिवच तू जाणला नाहीस. तरी तुला पुन्हा पुन्हा सांगतो की हे बाह्य ऐश्वर सोडून तू तुझ्या अंतरंगातील घरात असलेल्या शिवाचं दर्शन घे. त्या ठिकाणी वेद्यक म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी नाही आहे, ते निखळ ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या ब्रह्मपदावर तू जाऊन बस. तुझं मूळचं जे स्वरूप आहे तेच त्या ठिकाणी अढळ राहा आणि कृतार्थ हो. फार सुंदर अशा ह्या सगळ्या एक ओव्या आहेत बघा. त्याच्यामध्येच रमावंसं वाटतं. 61वी ओवी वाचून ठेवूया. चांग देवा तुझे निव्याजे, चांग देवा तुझे निव्याजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे, माऊलिया श्री निवृत्तीराजे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे. खाजा एक असे ना, खाज्याची करंजी, तो खाजे शब्द त्यांनी यामध्ये घेतला आहे बरं का. छान आहे की अरे चांगदेवा तुझ्या पत्राचं उत्तर देण्याच्या निमित्तानं, चांगदेवा तुझे निव्याजे, व्याज म्हणजे निमित्त, तुला पत्राचं उत्तर देण्याच्या निमित्तानं माऊलिया श्री निवृत्तीराजे, माझी जे माऊली आहे निवृत्तीराज आहेत, गुरु माऊली जे आहे, त्यांनी काय केलं, तुझ्या निमित्तानं मला उपदेश केला, करवला म्हणजे तुला उपदेश करण्यासाठी मला प्रवृत्त केलं. आणि स्वानुभव रसाळ खाजे, आणि माझ्या स्वानुभवाचा जो रसाळ खाजे म्हणजे खाऊ आहे, दिधले लोभे, तो अत्यंत लोभाने प्रेमाने मला दिलेला आहे. म्हणून चांगदेव महाराजांना हे त्यांना दाखवून द्यायचं होतं की साळुंकी बोलतसे मंजुळवाणी, शिकविता धनी वेगळाची. साळुंकी बोलते, पोपट मैना बोलतात, पण त्यांना शिकवणारा वेगळाच असतो. तसे मी जरी बोलत असलो तरी मला शिकवणारा माझा गुरु खरा वेगळाच आहे रे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगतात, ज्ञानदेव सांगतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, आणि जिथे ज्ञान आहे, ज्ञानी आहे, तिथे आत्मदर्शन आहे, आणि दर्शन झालं की समाधान आहे. म्हणून हे सगळं ओळीनं आहे. सद्गुरू विण ज्ञान सर्वथा नव्हे नव्हे जाणं, सगळं उपनिषदार्थ तेच सांगितलेलं आहे की उपनिषदर्थ प्रमाण परमनिर्वाण साधियले. असं सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. मला आजच्या रंगाबद्दल थोडंसं 1 मिनिट बोलते आता, बघू राहिला तर वेळ, आरती होईल, प्रार्थना होईल, नाही तर आपण तिथेच थांबलो तरी चालेल. एकाच असं ग्रुपवरच मला ती छान मिळाली, आणि खरं म्हणजे उद्या तुम्ही माझ्या सुभाषिता म्हणजे श्लोकामध्ये ऐकाल. पण आजचा दिवस रंगपंचमीचा आहे. आपल्याला माहिती आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. हे जे गाणं आहे त्याच्यावरनं कळतं की श्रीकृष्णांना रंग खेळायला फार आवडत होतं. आणि त्यांनी एक दिवशी ठरवलं की चला आज आपणही रंग चांगला खेळायचा, पण पक्का रंग मिळायला पाहिजे. म्हणून ते रंगाऱ्याकडे गेले आणि पक्का रंग त्याला मागितला की त्याला आपण अगदी हार्ड अँड फास्ट म्हणतो, पुन्हा जाणार नाही, अगदी पक्काच दे. दिली बघ, त्यांनी बादली भरून दिली मोठीच्या मोठी, आणि आले नाही रस्त्यात चौकात उभे राहिले आणि घ्या रंग घ्या, रंग घ्या, रंग घ्या आणि रंगून घ्या म्हणतात. घ्या तुमचे कपडेही रंगवून घ्या. आला एक 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 ग्राहक, तुला कुठला पाहिजे, निळा पाहिजे, तुला कुठला पिवळा पाहिजे. त्या जास्त लांबड सांगत नाही. ज्याला जो रंग हवा आहे तो त्यांनी दिला रंग, कपडे रंगवून दिले, त्याच्या अंगावर टाकलं, तो रंगीत झाला, निघून गेले.
संध्याकाळ झाली. आता ह्यानं बादलीच, त्याची बादली न संपणारीच होती ना, एवढ्यांचे रंग रंगवून दिले तरी बादली तशीच. मग ते आता शेवटी निघाला, आता बादली घेऊन उचलून चालला, चला झाले. तेवढ्यात एक असा गरीब अगदी शांत एक भक्त त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की म्हणे मला रंग द्या. तर तो म्हणतो कोणता रंग हवा आहे. तो फार हुशार आहे बघा, त्या भक्ताचं मला फार आवडलेलं आहे, उद्या डिटेल ऐका. तो म्हणतो तू सगळ्यांना जो पाहिजे तो रंग दिलायस, पण मला तोच रंग हवा आहे जो तुझ्याकडे येतो. तुझा रंग कसा आहे. माझा रंग स्वार्थाचा आहे, तुझा रंग निस्वार्थाचा आहे. माझा रंग हा व्यावहारिक ज्ञानाचा आहे, तुझा रंग कसा आहे चैतन्याच्या ज्ञानाचा आहे, ज्ञानाचा आहे. असं त्यांनी त्याला छान छान सांगितलं. आणि तोच मला रंग दे, भक्तीचा आहे, जो तुझ्याकडं प्रेमाचा रंग आहे तोच मला दे. आणि भगवंताला असेच भक्त आवडतात, म्हणून आपण भगवंताला प्रेमाचा भक्तीचाच रंग मागूया, चिरंतन रंग मागूया आणि आपलीही ही काय म्हणू रंगपंचमी साजरी करूया. तर असं हे मुद्दाम शेवट असा वाटला होता, थोडासा करूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविते साधू संत मनोवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.